नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि प्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट। आता TAIT 2024 म्हणजे ही थर्ड टेट असणार आहे। या टेटचा संपूर्ण अभ्यासक्रम, घटक, उपघटक काय काय राहणार आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, हे लक्षात घ्या। आणि ह्या घटक उपघटकासहित जर तुम्ही निश्चित अभ्यास केला तर नोकरीसुद्धा निश्चित होईल। टू द पॉईंट करेक्ट अभ्यास करणे जरुरी आहे। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी TET, CTET, TIT आजपर्यंत बऱ्याचदा दिली आणि एकदाही पास झाले नाही असे विद्यार्थी आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा दिली त्या प्रत्येकच वेळेस पास झालेले आहे असेही विद्यार्थी आहे। म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपली दिशा, अभ्यास आपण करतो पण अभ्यासाची दिशा निश्चित असणे जरुरी आहे। तर त्यासाठी आज आपण नेमके कोणते घटक करावे, प्रत्येक विषयानुसार अभ्यास कसा करावा हे आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आपण आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह कंटिन्यू असते दररोज सायंकाळी 5 वाजता। या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची कोणतीही नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास हे सर्व विषय आणि टेस्ट सिरीज सहित फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीज सहित फक्त 1099 रुपयामध्ये उपलब्ध आहे। पोलीस भरती 999 रुपयात, नंतर सरळ सेवा भरती 999 रुपयामध्ये। तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत राहील। बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल, पहिल्यांदा लक्षात घ्या, त्या परीक्षेला अभ्यासक्रमाला असलेले सर्व विषय मिळतील। सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर होतील। लाईव्हच्या वेळेत तुम्ही अटेंड करू नाही शकले तर तुम्हाला रेकॉर्ड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, ई-बुक्स मिळतील, PDFs मिळतील आणि सर्व अभ्यास साहित्य मिळेल। आणि त्यासोबतच तुम्ही जी बॅच जॉईन कराल त्याची मोफत टेस्ट सिरीज मिळेल। परीक्षा ऑनलाईन असेल ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळेल, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज मिळेल। आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर त्या बॅचसोबत मिळेल। तुम्हाला तुमच्याकडे नेटवर्क प्रॉपर असेल नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, व्हिडिओ ऑफलाईन बघता येईल। तब्बल 365 दिवसांचा तुम्हाला कालावधी मिळेल, 365 दिवसांचा कालावधी म्हणजे 1 वर्षाचा। आणि परीक्षा त्याच्याही पुढे गेली तरीही तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल आणि एक व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून TET, CTET मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे, हजारो विद्यार्थी पास झालेले आहे। आणि गेल्या 2022 शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रेकॉर्ड 1000+ विद्यार्थी आपल्या एकाच अकॅडमीतून जॉईन आहे। त्या सगळ्यांचे पुरावे, त्यांचे अभिप्राय, त्यांचे फोटो आणि ते सगळं आपण व्हिडिओच्या आणि आपल्या यूट्यूब कम्युनिटीच्या माध्यमातून सर्व ॲड केलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जा आणि तिथून ॲप डाउनलोड करा आणि पुढच्या टेटमध्ये
तुमचं नाव यादीमध्ये दिसण्यासाठी, यशाचे भागीदार होण्यासाठी लगेच बॅच खरेदी करा. चला, आपण आता जो मुद्दा आहे आपला महत्त्वाचा, तर या TITचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्याच्याकडे आपण वळूया. तर प्रथम एक लक्षात घ्या की तुमची संपूर्ण एक्झाम किती गुणांची असते ते लक्षात घ्या. हे बघा, खाली तुम्हाला दिसत आहे एकूण 200 गुण. बघा, 200 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात. 200 प्रश्न 200 गुण, हे लक्षात ठेवा. 200 प्रश्न 200 गुण म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असतो, हे लक्षात घ्या. तर आता एकूण टॉपिक किती आहे तेही आपण लक्षात घेऊया. तर एकूण टॉपिक सर या ठिकाणी एकूण 6 टॉपिक आहे. हे बघा, वर सगळं दिलेलं आहे तुम्हाला. बघा, सिरियल नंबर, सब्जेक्ट, क्वेश्चन नंबर आणि त्यांना असणारे मार्क्स आणि तुमचं माध्यम, त्या परीक्षेमध्ये त्या प्रश्नाचं माध्यम काय राहील आणि त्याला वेळ. आता तो वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं मॅनेज करायचा आहे, हे लक्षात घ्या. बघा, मग पहिला टॉपिक तुम्हाला राहील इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश भाषा, पहिला टॉपिक. आणि इंग्रजी भाषेचे TITमध्ये तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत. 15 प्रश्न आणि त्या 15 प्रश्नांना 15 गुण असणार आहेत. आणि याचं माध्यम फक्त इंग्रजी राहील, इंग्रजी माध्यम राहील. नंतर बघा, मराठी लँग्वेज, मराठी भाषा, 15 प्रश्न 15 गुण आणि त्याचं माध्यम कोणतं राहील सर, तर त्याचं माध्यम मराठी राहील. बघा, म्हणजे तुम्ही जो माध्यम निवडला आहे ते माध्यमाचा पेपर तुम्हाला मिळेल. नंतर तिसरा टॉपिक आहे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. तर हे आता बघा, मराठी 15 प्रश्न 15 गुण आहे, इंग्रजी 15 प्रश्न 15 गुण आहे. मात्र इथे जनरल नॉलेजची आपण जेव्हा गोष्ट करायला लागलो तर तेव्हा व्यवस्थित लक्षात घ्या, जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाला 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहे. 30 प्रश्न आणि 30 गुण सामान्य ज्ञानाला असणार आहे. आणि हे जे म्हणजे प्रश्नांचं माध्यम आहे, तर हे प्रश्न तुम्हाला मराठीतूनही दिसेल आणि इंग्रजीतून दिसेल. म्हणजे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून हे प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. तर आतापर्यंत बघा, मराठी 15, इंग्रजी 15 आणि सामान्य 30. तर असं झालं इकडे 60 गुण. ठीक आहे. याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय जो तुम्हाला TET, TIT आणि पेपर 1, पेपर 2 TET आणि TITला आहे, तर तो बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. लक्षात घ्या, इथे काय म्हणते सांगा. इथे म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, CDP म्हणू आपण याला. तर 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहे. आणि ह्याचेही किती सर, तर ह्याचेही तुम्हाला 2 माध्यम दिसणार आहे. मराठीत प्रश्न दिसणार आहे, इंग्रजीत दिसणार आहे. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतरचा जो कंटेंट येतो आहे तो म्हणजे अंकगणित. बघा, मॅथमॅटिक्स म्हणून आपण त्याला अंकगणित. आणि ते अंकगणित जे आहे ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अंकगणित, 30 प्रश्न 30 गुण. म्हणजे हे बघा, इकडे एक समजा आपण बघितलं लँग्वेजला, इथे आपण जर बघतो म्हटलं दादा, तर हे बघा 15-15 गुण दोन्ही लँग्वेजला आहे. जनरल नॉलेजला 30 गुण आहे, बालमानसशास्त्राला 30 गुण आहे, अंकगणिताला 30 गुण 30 प्रश्न आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीला मात्र 80 गुण आणि 80 प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचा पिलर. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही अजिबात TIT देणारे जेवढेही कार्यकर्ते असतील त्यांनी अंडर एस्टिमेट करायच्या नाही. म्हणजे हे लक्षात घ्या, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सख्खे भाऊ होय. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला म्हणजे अंकगणित अति बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत आलं तर रिझनिंगसुद्धा सर्व सॉल्व होतं, कारण आपला मॅथमॅटिकल मेंदू तयार झालेला असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यांचं वेटेज बघा, 200 प्रश्नापैकी हे दोघं मिळूनच 110 प्रश्न यांच्यावरच असणार आहे. 200 पैकी 110 प्रश्न ह्यांच्यावरच असणार आहे, हे लक्षात घ्या. आता म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटते की ह्या ठिकाणी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी हे विषय एकदम प्रॉपर जो TIT या प्रश्नपत्रिकेचा पिलर आहे, म्हणून हे विषय आपल्याला प्रॉपर करायचे आहे. आता आपण जर बघतो म्हटलं तर याच्यानुसार आता बघा, इथे एकदा परत आपण रिवाईज करूया. मराठी भाषेला 15 प्रश्न, इंग्रजी भाषेला 15 प्रश्न, सामान्य ज्ञानावर 30 प्रश्न आणि मानसशास्त्र 30 प्रश्न, अंकगणित 30 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 80 प्रश्न. असे एकूण किती प्रश्न असणार आहे सर? 200 प्रश्न, 200 गुण असणार आहे. मी बोलल्याप्रमाणे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हेच काय म्हणून सांगा याच्यामधले एक महत्त्वाचे कंटेंट. आणि ते प्रॉपर आपल्याला दोन्हीही म्हणजे अंकगणित संपूर्ण आलं तर आपल्याला बुद्धिमत्ता येईल, म्हणून अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला प्रॉपर करणं हे अत्यंत गरजेचं आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इथे आपले कंटेंट कोणते, तर आता मी असं लक्षात घ्या की तुम्ही इंग्रजी भाषेचा, इंग्रजी ग्रामरचा, इंग्रजी लिटरेचरचा जर विचार करत असाल तर मला एक सांगायचं आहे की त्याच्यामध्ये जवळपास खूप सारे टॉपिक तयार होतात, छोटे मोठे शेकडो टॉपिक तयार होतात. म्हणजे त्याच्यापैकी तुम्ही कोणते टॉपिक कराल हे महत्त्वाचं नाही आहे, पण इथे जे टॉपिक मी सांगेल ते टॉपिक तुम्हाला करायचेच आहे, अनिवार्य आहे. कारण या टॉपिकवर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणारच आहे, TIT एक्झाममध्ये, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहो. ठीक आहे. बघा, इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश भाषा हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 15 प्रश्न 15 गुण या ठिकाणी असणार आहे. 15 प्रश्नांना 15 गुण आपल्याला मिळणार आहे. तर आता काय काय करायचं आहे, ग्रामर. आता ग्रामरमध्ये तुम्हाला नेमकं काय येणार आहे बघा, तर पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला असणार आहे. मग पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण जर बघतो म्हटलं शब्दांच्या जातीमध्ये, मराठीमध्ये 8 शब्दांच्या जाती आहे, इंग्रजीमध्ये 8 शब्दांच्या जाती आहे. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये मग कोण सर, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, नंतर आपण म्हणूया प्रिपोजिशन, त्यानंतर आपण कंजक्शन, इंटरजेक्शन आणि काय म्हणून सांगा ॲडजेक्टिव्ह ऑफ वर्ब, हे सुद्धा आपल्याला बघायचं, ॲडवर्ब वगैरे. तर अशा एकूण शब्दांच्या तुमच्या 8 जाती आहे. तर या 8 जाती ग्रामरमध्ये आपल्याला बघायच्या आहे. पण इथे जे कंटेंट आता परत सांगतो मी, इथे स्पष्टपणे लिहिलेले आहे, तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. तर हे कंटेंट तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा म्हणजे हमखास प्रश्न यांच्यावर तुम्हाला दिसेलच. मग ग्रामरमध्ये बघा, एक आपण बघूया सिनॉनिम्स, समानार्थी शब्द. हे तुम्हाला पाठच पाहिजे आणि हे जनरली सर्वच स्पर्धा परीक्षांना असतात, म्हणून हे आपल्याला पाठच पाहिजे. त्याच्यानंतर अँटोनिम्स, विरोधार्थी शब्द, हे सर्व स्पर्धा परीक्षांना असतात, TITला आहे. आणि हा टू द पॉईंट अत्यंत म्हणजे अचूक असं आपण TITच्या सिलेबसबद्दल बोलत आहोत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण स्पेलिंग इरर असते, स्पेलिंगच्या चुका असते ते, आणि त्यानंतर पंक्च्युएशन म्हणजे आपण काय म्हणूया विरामचिन्हे. 100% प्रश्न TITमध्ये म्हणजे योग्य विरामचिन्हे वापरा, कुठे चुकीची विरामचिन्हे वापरल्या गेलेली आहे, असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी असतात, म्हणजे असतातच. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला टेन्स, वाक्यांचा काळ बघा, टेन्स या टॉपिकवर प्रश्न असतो, जे आपले वाक्यांचे 12 काळ आहे, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ब्लँक जागा दिलेली असते, म्हणजे त्यामध्ये वर्ब भरा, हेल्पिंग वर्ब भरा, असा प्रश्न असतो. नंतर व्हॉईस बघा, चेंज द व्हॉईस, तुमचा ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, विविध वाक्यांचे व्हॉईस कसे बदलायचे, तर ह्या गोष्टी तुम्हाला व्हॉईस या टॉपिकमध्ये दिलेल्या असतात. चेंज द नॅरेशन म्हणा, डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा, लक्षात घ्या. तर हे जो कंटेंट आहे तो कंटेंटसुद्धा असतो. त्याच्यानंतर आर्टिकल, ए अँड द शी संबंधित वाक्य असतात. क्वेश्चन टॅगचं वाक्य असतं, म्हणजे असतंच तुम्हाला वाक्याचा क्वेश्चन टॅग करा, म्हणजे तर ते सुद्धा त्या ठिकाणी हे टॉपिक असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे ओकॅब्युलरी. आता ओकॅब्युलरी जसं आपण आधी बोललो, काय समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, नंतर याचे यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन्स, म्हणजे तुमची काय म्हणी म्हणा, वाक्यप्रचार म्हणा आणि अर्थासहित त्यांचे अर्थ काय होतात ते स्पष्ट करून, तर त्या अनुषंगानं प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. नंतर बघा, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला रिकामी जागा दिलेली राहील आणि वाक्यामध्ये रिकामी जागा दिलेली असताना तिथे काय सेट होईल पर्यायापैकी हे त्या ठिकाणी विचारलं जाईल. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर बघा, साध्या वाक्याची रचना विचारली जाईल. नंतर इररवर बऱ्याचदा प्रश्न कंटिन्यू असतो, म्हणजे असतोच, तर ते इरर हा टॉपिक तुम्हाला करेक्ट करायचा आहे TAITसाठी. नंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हटल्यानंतर सर्वच प्रकार त्याच्यामध्ये, मग तुम्हाला ॲसर्टिव्ह म्हणा, स्टेटमेंट म्हणा, इंट्रॉगेटिव्ह म्हणा, एक्सक्लामेटरी म्हणा, लक्षात घ्या, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्सेस, आणि त्याच्यानंतर जे काही इतर प्रकार असेल वाक्याचे, ते सगळे सेंटेन्सेसचे प्रकार आपल्याला माहीत असणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. याच्यासोबतच तुम्हाला सांगतो की 3-4 प्रश्न असे येतात की एक पॅसेज दिलेला असतो बघा, एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजचा जो पार्ट असेल त्या पॅसेजमध्ये रिकामी जागा दिलेली असते आणि इकडे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या ठिकाणी कोणता शब्द सुटेबल राहील असा ऑप्शनमध्ये दिलेला असतो. तर असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर हे झाले मित्रांनो इंग्रजी विषयावरील संपूर्ण प्रश्न. ह्याच्यानंतर बघा, आता मराठी लँग्वेज, मराठी भाषा, ह्या मराठी लँग्वेजला TIT परीक्षेमध्ये 15 प्रश्न आणि 15 गुण असतात. 15 प्रश्नांना 15 गुण असतात आणि ते मोस्ट ऑफ द कोणत्या टॉपिकवर असतं, मराठी व्याकरण. व्याकरणामध्ये बघा, शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती आपल्याकडे 8 आहेत. मग त्या कोणकोणत्या शब्दांच्या जाती, तर त्याच्यामध्ये बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, नंतर क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय,
आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा 8 शब्दांच्या जातीवर कुठेही प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात. वाक्यरचना. आता वाक्यरचना म्हटलं की फक्त वाक्यांचे प्रकार असं नाही होणार. बघा, वाक्य तयार कसं होते, शब्द झाल्यानंतर वाक्य, तर वाक्यांचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य विश्लेषण, त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण आणि एखादं काय म्हणून सांगा, मग ते पॅसेजमध्ये एखादं वाक्य अपूर्ण, त्या ठिकाणी काय रचना असायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न वाक्यरचनेवर येतात. शब्दार्थ म्हणजे शब्द, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, अनेक अर्थांचे शब्द, म्हणजे शब्दसमूहासाठी एक शब्द, त्यानंतर म्हणजे असे शब्दार्थामध्ये प्रश्न विचारले जाईल. प्रयोग नावाचा चॅप्टर, जसं इंग्रजीमध्ये आपण चेंज द व्हॉइस बघितला होता, त्यालाच मराठीत प्रयोग असं म्हणूया. तर इथे प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये त्याचे प्रकार, मग एक सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये मग त्याचे 5 प्रकार, म्हणजे त्याच्या पहिल्यांदा प्रधान कर्तृक कर्मणी, नंतर गौण कर्तृक कर्मणी. गौण कर्तृक कर्मणीमध्ये 4 प्रकार, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, पुराण, प्राचीन, पुरुष कर्मणी. तर असे म्हणजे त्याच्या असे कर्मणी प्रयोगाचे प्रकार. त्याच्यानंतर भावे प्रयोगाचे प्रकार तुम्हाला विचारतात. त्याच्यामध्ये सुद्धा प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे, प्रधान कर्तृकमध्ये सकर्मक भावे आणि गौण कर्तृकमध्ये म्हणजे हे परीक्षेला जे कंटेंट विचारले गेलेले आहे त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे ते कोणते आहे हे इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग गौण कर्तृक भावेमध्ये म्हणजे अकर्तृक भावे, त्यानंतर भावकर्तृक भावे असे प्रश्न विचारले जातात. नंतर समास, समासाचे प्रकार, मग त्याच्यामध्ये समास, सामासिक शब्द ओळखा, बऱ्याचदा प्रश्न झाला आहे. सामासिक शब्द ओळखा, समासाचे प्रकार, समासाच्या प्रकारामध्ये मग अव्ययभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास, द्वंद्व समास, त्यानंतर बहुव्रीही समास आणि त्यांचे उपप्रकार ह्यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. बघा, समानार्थी शब्द, समानार्थाचे शब्द, वेगळा शब्द निवडा, लक्षात घ्या, विरोधार्थी शब्द, विरोधार्थाचे शब्द, तर असे प्रश्न विचारले जातात. म्हणी व वाक्प्रचार यांचा वाक्यात उपयोग आणि शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक आणि साहित्यिक ह्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, जे टॉपिक मी आता तुम्हाला सांगत आहो तर ते टॉपिक तुम्ही पहिल्यांदा प्रथम करा. आणि हे आपण जे शिकवलेलं आहे, आपली ही जी बॅच आहे, लक्षात घ्या, इथे आपली ही जी बॅच आहे TIITची, तर ह्या बॅचमध्ये हे सर्व ॲड केलेलं आहे. A to Z स्टार्ट टू एंड, अत्यंत अति बेसिक ते खूप जास्त ॲडव्हान्समध्ये आपण ह्या बॅचमध्ये ॲड केलेलं आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIIT 2024मध्ये सर्व टॉपिक कव्हर केलेले आहे. A to Z अति बेसिक ते ॲडव्हान्स प्रोपर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. आणि फक्त 1099 रुपयामध्ये सर्व विषय आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजसह ही बॅच आपण तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. चला थोडंसं पुढे जाऊया आणि त्याच्यानंतर आता बघूया आपण जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान तब्बल तुम्हाला 30 गुण 30 प्रश्न आहे. बघा, सामान्य ज्ञान ह्याच्यावर सर किती प्रश्न असणार आहे TIITसाठी, तर 30 गुण 30 प्रश्न असणार आहे. इयत्ता 8वी ते 12वीची सर्व विषयांची क्रमिक पुस्तके. बघा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती पुस्तके तुम्ही सोडून द्यायची आहे ते लक्षात घ्या. लँग्वेजची पुस्तके सोडून द्यायची आहे. लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स ह्या 2 गोष्टी जर सोडल्या तर मग आपल्याला जे उरेल तुमचं अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, बघा, आणि विज्ञान ही जी पुस्तकं आहे इयत्ता 8वी ते 12वी, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, खूप छान संकल्पना असतात. खूप सोप्या पद्धतीने ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. काहीही पुस्तके म्हणजे वाचायला कठीण नसतात आणि आपण परीक्षेच्या काळामध्ये वाचू शकत नाही ॲट ए टाईम. तर जेव्हा आतापासून तुम्ही सुरुवात कराल मित्रांनो वाचण्यासाठी, तर ही सगळी ऑनलाईन मिळतात. ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करू शकता, बाल भारतीवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, नाहीतर आपल्या सगळे ॲपला हे टाकलेलं आहे A to Z. आणि तर तुम्हाला हे 8 ते 12पर्यंत सर्व पुस्तके वाचायची आहे. आणि वाचत असताना जे इम्पॉर्टंट असतात ते सगळ्या नोट्स सोबतच काढायच्या आहे. तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली असेल तर आपल्या बॅचमध्ये सगळं तुम्हाला रेडीमेड मिळेल. कोणत्या टॉपिकवर प्रश्न येईल, कसा प्रश्न विचारला जाईल, टॉपिक कसे कसे राहील आणि कोणता कंटेंट कोणत्या शब्दावर प्रश्न येईल इथपर्यंत त्या ठिकाणी शिकवलं जाईल, हे लक्षात घ्या. आणि याच्यासोबतच अदर मटेरियल सामान्य ज्ञानासाठी काय वापरायचं, करंटमध्ये काय वापरायचं याचं स्पेशल पुस्तकांचा मी व्हिडिओ बनवेल. आणि आपल्या बॅचमध्ये जे विद्यार्थी त्यांना तर अडचणच येणार नाही, कारण त्यासाठी तर आपण ते सर्वच्या सर्व टाकलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चला त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. बघा, CDP आपण बघणार आहोत. तर या CDPमध्ये आपण बघत असताना महत्त्वाची गोष्ट काय काय विचारलं जाणार आहे हे TIITसाठी बघत आहोत, हे तुम्ही विसरू नका. बघा, मुलांच्या विकासाची तत्त्वे. आता मुलांच्या विकासाची तत्त्वे काय काय आहे, तर विकासाची तत्त्वे
हा प्राथमिक टॉपिक आपल्याला बघायचा आहे. बहुआयामी बुद्धिमत्ता लक्षात घ्या. इथे बहुआयामी बुद्धिमत्ता, त्याचा सिद्धांत, त्याच्यानंतर त्या सिद्धांताची वैशिष्ट्ये, त्याचं शैक्षणिक महत्त्व, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाठांतर पाहिजे, तोंडपाठ. पायगेटची उपपत्ती, कोहलबर्गची उपपत्ती, वायगोत्स्की ह्यांच्या उपपत्त्या, ह्या सर्व लोकांच्या उपपत्त्यावर हमखास प्रश्न TIT मध्ये विचारले जातात, हे लक्षात घ्या. नंतर अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, तिचं स्वरूप, ती कशी चालते, याच्यामध्ये वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत. त्याच्यामध्ये पॉवलॉव म्हणा, थॉर्नडाईक म्हणा, पियाजे म्हणा, असे खूप सारे शास्त्रज्ञ आहे. तर त्यांच्या उपपत्त्या, यांचंसुद्धा नेमकं परीक्षा भूमिको आपल्या परीक्षा म्हणजे बॅचमध्ये हे सर्व शिकवलेलं आहे बघा. आणि लाईव्ह होईल, रेकॉर्ड होईल, ते तुम्हाला सगळं आतापर्यंत मी सांगितलेलं आहे. विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, विशेष गरजा, गतिमंद, मतिमंद, स्लम एरिया, तर असं विशिष्ट वातावरणातून आलेली बालके, त्यांच्या गरजा, त्यांची गुणवैशिष्ट्ये, या गोष्टीवर प्रश्न असतात. शालेय आंतरक्रिया, अध्यापन चालू असताना शिक्षक आणि विद्यार्थी, विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, या टॉपिकवर प्रश्न विचारतात. उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, तो कसा असावा, त्याचे म्हणजे काय सांगा, नीतिमूल्ये इत्यादी गोष्टीवर प्रश्न येतात. विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, म्हणजे कोणते विषय शिकवण्यासाठी कोणकोणती अध्यापन पद्धती उपयोगाची आहे आणि कसे अध्यापन झाले पाहिजे बघा. विद्यार्थी केंद्रीय अध्यापन कसे असावे, यावर प्रश्न असतात. आणि मूल्यमापनाच्या पद्धती, ह्याच्यावरसुद्धा प्रश्न असतात. तर मी काय म्हणतो की याच्यामध्ये टॉपिक बरेच असतात, लक्षात घ्या. पण बऱ्याच टॉपिकपैकी याच्यापैकी कोणताच टॉपिक सुटू नये, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हा प्रत्येक मुद्दा आपण आपल्या बॅचमध्ये इथे कव्हर करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच तुमचा प्रत्येक प्रश्न या बॅचमधून कव्हर होईल बघा. जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड टेट 2024साठी आपण हे बॅच कंटिन्यू केलेली आहे. सर्व विषयांचं टू द पॉईंट अभ्यासक्रम, आणि त्याच्यानंतर सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन, सर्व नोट्स, सर्व PDF, त्यानंतर टेस्ट सिरीज, आणि सर्व जे तुम्ही लेक्चर बघता त्याचंसुद्धा काय म्हणून सांगा, कोणते पॉईंट तुम्हाला येणाऱ्या लेक्चरपैकी ह्याच्यासुद्धा नोट्स, हे सर्व 1099 रुपयामध्ये फक्त आपण तुम्हाला देत आहोत, हे लक्षात घ्या. चला, त्याच्यानंतर आता मॅथमॅटिक्सला काय विचारणार आहे ते आपण इथे बघूया. मॅथमॅटिक्समध्ये कोणते महत्त्वाचे कंटेंट या ठिकाणी येणार आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया बघा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ह्याच्यामध्ये अंकगणितामध्ये नेमकं काय विचार, कोणत्या टॉपिकवर प्रश्न असणारच आहे, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत, समजून घ्या. पहिल्यांदा बघा संख्यामाला, ह्याच्यामध्ये संख्या व संख्यांचे प्रकार, आणि त्याच्यामध्ये त्या संख्या प्रकारास संबंधित इतर सर्व गोष्टी, म्हणजे स्थानिक किंमत म्हणा, म्हणजे वेगवेगळे संख्यांचे प्रकार, त्याच्यामध्ये स्थानिक किमती काढणे, त्याच्यानंतर ते पाढे म्हणा, पट म्हणा, अशा गोष्टी बेसिक पहिल्यांदा येईल. आणि त्याच्यानंतर सर्व संख्यांचे प्रकार, तुम्हाला आता जेवढे नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, नंतर जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, परस्पर मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, तर इत्यादी संख्यांचे जे काही प्रकार असेल, चौरस संख्या, हे सगळे संख्यामालामध्ये येईल आणि त्यांच्याशी संबंधित उदाहरणे त्या ठिकाणी विचारली जाईल. त्यानंतर पदावली सोडवणे, कंचे, भागू, बेव, बुडमासचे नियम, सिस्टम, त्यानुसार सोडवणे, याच्यावर प्रश्न राहील. गुणोत्तर व प्रमाण हा चॅप्टर राहील. त्याच्यानंतर प्रमाण व भागीदारी हा चॅप्टर अंकगणितामध्ये राहील. काम, काळ, वेग संबंधित उदाहरणे बघा. काम, काळ, वेग, ह्याच्यामध्ये एवढे मजूर आहे, एवढे दिवस लावतात, एवढे तास काम करून बघा, आणि हे एवढ्या तासात म्हणजे एवढ्या वेगाने केल्यास, असं ती उदाहरणे याच्याशी संबंधित आहे. वेळ, वेग, अंतर, मग याच्यामध्ये रेल्वे, आगगाडी असे प्रश्न येईल. पाण्याची टाकी व नळ ह्याच्याशी संबंधित प्रश्न येईल. रेल्वेवरील उदाहरणे विचारली जाईल. म्हणजे आतापर्यंत जो इतिहास आहे, टू द पॉईंट आणि करेक्ट जे विचारल्या जाते ते आपल्याला माहीत असणं अनिवार्यच आहे. नंतर सरासरीवर प्रश्न राहील, सरासरी चॅप्टरवर. नफा तोटा चॅप्टरवर प्रश्न ठरलेला आहे. सरळ व्याज चॅप्टरवर प्रश्न ठरलेला आहे. चक्रवाढ व्याज ह्याच्यावर प्रश्न ठरलेला आहे. मग चलन, समचलन, व्यस्त चलन याच्यावर प्रश्न. मापनाची परिमाणे, मग जसं आपण म्हणतो ग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम अशी. नंतर सेंटीमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, मिलीमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर, हे सगळी जे आहे ती मापनाची परिमाणे जी असतील तर ते परिमाणे ह्याच्यानुसार याच्यावर प्रश्न असतील. मसावी, लसावी हा तर अख्ख्या गणिताचा बेसिक आहे, पाया आहे. त्याच्यानंतर अपूर्णांक, कंपल्सरी गणिताच्या अध्ययनार्थ्याला अपूर्णांक हा कंटेंट येणं अत्यंत जरुरी आहे. त्याच्यानंतर वर्गमूळ, घनमूळ, घातांक, त्याच्यानंतर समीकरणे, एकसामायिक समीकरणे, एकचल समीकरणे, द्विचल समीकरणे,
बघा, तर हे अशी जी समीकरणे आहेत ती समीकरणेसुद्धा आपल्याला गणिताच्या अनुषंगानं या TIT एक्झामसाठी येणं जरुरी आहे. तर दादांनो, हे सगळे जे कंटेंट आहे, सगळेच्या सगळे कंटेंट आपण अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं आपली ही जी बॅच मी तुम्हाला सांगत आहोत त्या बॅचमध्ये सगळं कव्हर करून दिलेलं आहे. बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह ती आपल्याला फक्त 1099 रुपयामध्ये मिळत आहे. वर्षभर तुमच्याकडे राहिलं. आणि विशेष म्हणजे इथे आतापर्यंत 2022मध्ये महाराष्ट्रात आपण पहिल्या क्रमांकाचा रेकॉर्ड 1000+ विद्यार्थी आपल्या बॅचमधून लागलेले आहे. त्यांचे अभिप्राय, त्यांचे फोटो, त्यांचे डिटेल्स आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीमध्ये आहे, जाऊन बघा. व्हिडिओ टाकलेले आहे ते जाऊन बघा. आणि आपली 5 वाजता जी फ्री बॅच असते तर तिथे येऊन लेक्चरची खात्री करून घ्या की लेक्चर कशा प्रकारे शिकवलं जाते, विद्यार्थ्यांचे अभिप्राय काय आहे ते बघा आणि मग बॅच जॉईन करा. मित्रांनो, जे आयुष्य असते वारंवार संधी देत नसते. आता 2022मध्ये TIT झाली, 2024मध्ये आहे, त्याच्यानंतर लोकसभा संपलेली आहे, विधानसभेच्या निवडणुका संपणार आहे. परत ते केव्हा होईल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुमचं अभिनंदन. पण सेल्फ स्टडी व्यतिरिक्त ही अत्यंत कमी, जसं काय म्हणून सांगा, एकदम जेवढी तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरायला खर्च येतो तेवढ्या खर्चामध्ये ही 1099 रुपयामध्ये बॅच आहे. नक्कीच तुमचा स्कोअर जो काही तुमचा येत असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या स्कोअरपेक्षा नक्कीच या बॅचने तुमचा स्कोअर वाढेल, हे तुम्हाला नक्की मी सांगतो आणि शाश्वत देतो. तुम्ही अभिप्राय बघा आणि बॅच नक्की जॉईन करा. तुम्ही स्वतःच नाही, तुम्ही स्वतःही जॉईन कराच, इतरांनासुद्धा रिकमेंड करा. पहिल्यांदा हे जे मी सांगितलं ते या ठिकाणी मोफत लेक्चर बघा, मग तुम्हाला कळेल लेक्चर क्वालिटी काय, कशा प्रकारे शिकवल्या जाते, किती बेसिक टू ॲडव्हान्स शिकवल्या जाते, हे सर्व तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता अत्यंत महत्त्वाचा आणि प्रॉपर कंटेंट आहे तो म्हणजे रिझनिंग. बघा, रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी भयंकर जास्त वेटेज आहे. म्हणजे असं समजून चला की याच्यात जर समजा आपण डाऊन असलो तर कदाचित आपल्याला स्कोअर बनवायला फार कठीण जातं. आणि म्हणून हा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि इतर विषय आपण अत्यंत मुळातून शिकवतो. खूप जास्त बेसिकपासून आपण यांचा विचार करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणताही प्रश्न कशाही पद्धतीनं आला तर आपल्या विद्यार्थ्याला तो प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवता आलाच पाहिजे, हा आपण विचार करून त्याचं अध्यापन करत असतो, हे लक्षात घ्या. चला, आता विषय बुद्धिमत्ता चाचणी. ह्याच्यामध्ये काय असतं सर, कोणकोणते कंटेंट दिलेले आहे, तर कंटेंटची नावं कशी आहे बघा. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, नंतर तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, त्याच्यानंतर शब्दनिर्मिती. हां, तर आता हे याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न येईल, कसे प्रश्न राहील ते प्रत्यक्ष शिकवताना सांगेल. पण हे पुस्तके जेव्हा तुम्ही घेता त्यामधले हे टॉपिक तुम्ही टिक करून घ्या. नंतर शब्दनिर्मिती, शब्दकोशानुसार म्हणजे जे काही आपली डिक्शनरी असेल त्यानुसार शब्दांची मांडणी करणे, मालिका पूर्ण करणे, अक्षर, संख्या, अंक ह्यांचा क्रम पूर्ण करणे, नंतर घड्याळावरील प्रश्न, कोन वगैरे काढणे, सहसंबंध, नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन, वेगळे पद निवडा, ऑड वन, सांकेतिक भाषा म्हणजे त्याच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये चित्र, चिन्हे वगैरे दिलेलं राहील तुम्हाला, वर्णमाला, त्याच्यानुसार वर्णमालेमध्ये तुम्हाला इथे ABCD या वर्णांचे ग्रुप वगैरे राहील. नंतर तार्किक विधाने, लक्षात घ्या, विधाने आणि निष्कर्ष, विधाने आणि कृतीचा कोर्स, विधाने, परिणाम, कारणे, पुन्हा आरशातल्या प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, कागदाच्या घड्या, कागदाचे तुकडे, घन व पासे, डायस, क्यूब अँड डायसेस, वेन आकृत्या. नंतर सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक येतो तो सेटिंग अरेंजमेंट. हा टॉपिक आहे तो विचारला जातो. समानता, आकृतीमधील समानता शोधणे, शब्दांच्या मालिका, अंकांच्या मालिका, त्यांच्यात तर्क करणे, ते योग्य मालिकेमध्ये बसणारा शब्द सेट करणे, विश्लेषणात्मक तर्क करणे, दिशाज्ञान, डायरेक्शन. बघा, नंतर कालमापन, दिनदर्शिका, कॅलेंडर हा टॉपिक त्या ठिकाणी येतो. नंतर येतो संभाव्यता. लक्षात घ्या, संभाव्यता हा चॅप्टर येतो. तर अशा प्रकारे दादांनो तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी तुम्हाला एवढे टॉपिक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात. तर अशा प्रकारे हा संपूर्ण जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला हा TIT एक्झामसाठी विचारला जाणार आहे. तर बघा, तर इथे मी तुम्हाला काय सांगत होतो की शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेटमध्ये TIT 2024 हा संपूर्ण अभ्यासक्रम आणि हे घटक जर का तुम्ही केले तर तुम्हाला पास होण्यापासून, स्कोअर बनवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि सोबतच इथे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईल आणि त्याच्यावर हे सगळा कंटेंट मी टाकून देईल.
म्हणून त्या लिंकला टच करून टेलिग्रामला जॉईन व्हा आणि तिथून ही फाईल मिळवा. आणि पुस्तकांचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलला, परत अपलोड करेल. तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये हे टॉपिक मार्क करा आणि आपल्या कोर्समधूनसुद्धा ह्याच टॉपिकचा TITसाठी अभ्यास करा. हे माझं महत्त्वाचं तुम्हाला सांगणं आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. फक्त सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन पुढचे येत नाही, तर ते घंटीचं बटन दाबून तुम्हाला ऑलवर सेट केलं तरच तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन मिळतात, हे विसरू नका. आणि त्याच्यानंतर बघा, रेग्युलर आपल्या इथे MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते. तिच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरती अपडेटच्या नोटिफिकेशनसाठी, सर्व स्पर्धा परीक्षांच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, लाईक करून सर्वांना शेअर करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम एज्युकेशन, सर्वात दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये अवेलेबल आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपये. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह 1099 रुपयामध्ये. आणि पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. कोणतीही पेड बॅच घ्या. परीक्षा ऑफलाईन असेल ऑफलाईन, ऑनलाईन असेल ऑफलाईन, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आपल्या बॅचसोबत काय मिळेल? सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर मिळेल, त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर मिळेल, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल, तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा दूर गेली, कालावधी वाढवून मिळेल. आणि एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली आहे, त्या लिंकला टच करा, ॲप डाउनलोड करा आणि आजच बॅच परचेस करून यशाचे भागीदार व्हा. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. पुढच्या लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला पाहून घेण्यासाठी, नाव दिसण्यासाठी आताच बॅच खरेदी करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करून सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.